Hello students. Yesterday we have seen that is the how to find the roots of the given example. Then we have to solve the quadratic equations. Today we are going to start that is the exercise 1.3. Find the modulus of amplitude of each of the following complex number. हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला थोडासा नवीन आहे. मॉड्युलस अँड कॉम्प्लेक्स अँप्लिट्यूड, मॉड्युलस अँड अँप्लिट्यूड नवीन आहे, समजून घ्या. तर इथं हे तुम्हाला 10th मध्ये झालेला पाठ आहे. हे कार्टेशियन ॲक्सिस असतात. इथं 0 डिग्री असतो, इथं 90 डिग्री असतो, इथं 108 डिग्री असतो आणि इथं 270 डिग्री असतो. हे पहिला समजून घ्या, मग तुम्हाला हे समजेल. हे असं हे कार्टेशियन सिस्टीम असते. आणि पुन्हा असं एक रोटेशन कंप्लीट केल्यानंतर 360 येतात. आपल्याला त्या पेपरमध्ये, पेपर फर्स्टमध्ये हा चॅप्टर संपला, तो पेपर स्टार्ट करणार आहे. त्याच्यामध्ये पहिलाच आहे हे सर्व डिग्री अँड रेडियन मेजर. रेडियन म्हणजे हे आता तुम्हाला मी सांगणार आहे पहा. हा 0 डिग्री, हा 90 डिग्री, हा 180 डिग्री, हा 270 डिग्री, हा 360 डिग्री. आता 90 म्हणजे π/2. आता पाय हे रेडियनमध्ये झालं, लक्षात. पाय म्हणजे 180. हे बघा, 90 लक्षात ठेवा. 90 म्हटलं की π/2 आणि 180 म्हटलं की पाय, 270 म्हटलं की 3π/2 आणि 360 म्हटलं की 2π. आता ते कसं असतं सांगतो तुम्हाला. तर हे 90 डिग्रीचं आपणाला रेडियनमध्ये करायचं असेल तर त्याला आपण π/180 न मल्टिप्लाय करायचं. आता ते त्या लेसनमध्ये, त्या पेपरमध्ये, फर्स्ट लेसनमध्ये पहिलाच आहे, त्यामुळे तिथं तुम्हाला समजेल. हे असं कॅन्सल करून हे π/2 येतं. 180 म्हणजेच पाय, म्हणजे हे 180 ला आपण जर π/180 न मल्टिप्लाय केलं, हे कॅन्सल तर पाय येतं. म्हणजे 180 म्हणजे पाय. 270 डिग्रीला हे सगळे रेडियन, याला रेडियनला हे अक्षर असतं, सी हे अक्षर असतं, लक्षात. रेडियन म्हणजे सी हे अक्षर असतं, सी. आणि मग 270 ला आपण π/180 न मल्टिप्लाय केलं की 0 0 गेली, 9 2 जार 9 3 जार 3π/2. अशा पद्धतीनं आपण हे बा, 90 म्हणजे π/2, 180 म्हणजे पाय आणि 270 म्हणजे 3π/2 आणि 360 म्हणजे 2π. हे तेवढं लक्षात ठेवा. तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये आणखीन तुम्हाला चांगलं लक्षात येईल तो चॅप्टर स्टडी करताना. आता आपण बघणार आहोत यामध्ये हे 10th मध्ये झालेला पाठ काय आहे पहा. याला फर्स्ट क्वाड्रंट म्हणतात, याला सेकंड क्वाड्रंट म्हणतात, याला थर्ड क्वाड्रंट म्हणतात आणि याला फोर्थ क्वाड्रंट म्हणतात. आता आपल्या ट्रिगोनोमेट्री फंक्शन मध्ये की सहा फंक्शन्स आहेत. साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक. बरोबर का. साइन, कॉस, टॅन, सेक, कॉट आणि कोसेक 6 फंक्शन्स आहेत. ती ऑल पॉझिटिव्ह. ऑल पॉझिटिव्ह या शब्दाचा अर्थ 6च्या 6 पॉझिटिव्ह असतात फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट हे 6च्या 6 पॉझिटिव्ह असतात. इथं साइन थीटा, इथं जो असतो ना तुमचा साइन थीटा अँड कोसेक थीटा पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. म्हणजे टोटल किती आपल्याकडे 6, त्यातले 2 पॉझिटिव्ह असतात, बाकीचे 4 निगेटिव्ह असतात. इथं टॅन थीटा आहे, कॉट थीटा पॉझिटिव्ह असतो थर्ड क्वाड्रंटमध्ये. हा थर्ड क्वाड्रंट. सेकंड मध्ये साइन, कोसेक पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. इथं टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. आणि इथं कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. आपल्याला गरज इथं आहे फक्त टॅनची, लक्षात घ्या. टॅन थीटा, कारण आपल्या अँप्लिट्यूड मध्ये टॅन इनव्हर्स ऑफ b/a याला इनव्हर्स म्हणतात. ते आपण शिकणार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये इनव्हर्स काय असतं ते एका एक चॅप्टर मध्ये आले शिकतोय आपण. तर टॅन इनव्हर्स b/a, टॅनचा विषय डोक्यात घ्यायचा. आता टॅन जेव्हा हा इथं फक्त पॉझिटिव्ह असतो, टॅन इथं फक्त पॉझिटिव्ह असतो, बाकी सगळीकडे निगेटिव्ह असतं. आलं लक्षात. आता जेव्हा दिलेला पॉईंट जो आहे तो पॉईंट फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर त्याचा विषयच काय येत नाही. तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये टॅनच्या तिन्ही व्हॅल्यू माहिती आहेत. टॅन 30, टॅन 45, टॅन 60 ह्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहेत. टॅन 0 माहिती आहे, टॅन 90 माहिती आहे. हे आपण टेबल एक बघितलं होतं बघा 10वी मध्ये, साइन, कॉस, टॅन टेबल पाहिलं होतं. आता इथं बघा, तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर त्याचा काही प्रश्न नाही. जर का दिलेला जो पॉईंट आहे, हा जो पॉईंट असतो तो ए आणि बीच्या व्हॅल्यू जो पॉईंट असतो तो जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर प्लस पाय करायचं. इथं आपण जे लिहिले ना मी 2π, तर प्लस पाय लिहायचं. थर्ड क्वाड्रंट मध्ये जर पॉईंट असेल तरी प्लस पाय लिहायचं. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये जर तो पॉईंट असेल तर 2π लिहायचं. हे एक लक्षात ठेवा. म्हणजे जो पॉईंट आहे ना, पॉईंट
lies in second and third quadrant, then take पाय म्हणजे 180 हे लक्षात ठेवा, हे आणि पॉईंट हे लिहून टाका. आणि जर तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल, पॉइंट लाइज इन फोर्थ क्वाड्रंट, then टेक 2 पाय. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्ये उपयोग पडणार आहेत. बाकी काय इथं काय जास्त लागणार नाही आपल्याला. दोन फॉर्म्युले आहेत, एक म्हणजे मॉड्युलस, तेव्हा मॉड्युलस पाहिजे, हा फॉर्म्युला आहे √a² + b². मॉड्युलसला झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आपण झेड म्हणतो, पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितले कॉम्प्लेक्स नंबर आपण झेड म्हणतोय. हा जो झेड आहे त्याचा मॉड्युलस म्हणजे ह्या दोन व्हर्टिकल लाईन्स याला मॉड्युलस म्हणतात. मॉड्युलस ऑफ झेड √a² + b². आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये लाईज आहे त्याच्यावर हे 2 पाय प्लस करायचा, प्लस 2 पाय करायचा का पाय करायचा, हे इथं लिहून दिलेलं आहे. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवा, tan - θ इज ऑलवेज -tan θ. लक्षात ठेवा, tan - θ इज ऑलवेज -tan θ. ह्या सगळ्या गोष्टी आता तुमच्या पूर्ण लेक्चर होईल पण तुमच्या समोर असणार आहेत. ओके, आता बघूया आपण एक एक्झाम्पल मी तो फळ्यावर दिले तुम्हाला. 7 - 5i हे एक एक्झाम्पल आहे. आता 7 - 5i हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पलला मी कुणाशी कम्पेअर करणार, a + ib शी कम्पेअर करणार. 7 - 5i = a + ib. म्हणजे रिअल पार्ट कोणता, 7, a = 7 आणि b हा इमॅजिनरी पार्ट b = -5 हे तुम्हाला माहिती आहे. आता मग 7 हा प्लस आहे म्हणजे 0 पेक्षा कसा आहे, मोठा आहे, मीन्स a इज ग्रेटर दॅन 0. b -5 आहे म्हणजे लेस दॅन 0, बरोबर की नाही. म्हणजे लहान मायनस असेल तर 0 पेक्षा लहान आणि प्लस असेल तर 0 पेक्षा मोठं, असे तुम्हाला माहितीच आहे. मॉड्युलस ऑफ झेड काढायचं असेल तर तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे मॉड्युलस ऑफ झेड. नेहमी लक्षात ठेवा, √a² + b² = √a means 7² + b means -5² = √49 + 25. 7² is 49 and -5² is 25 आणि याची ऍडिशन झाली 74. हा झाला तुमचा त्या कॉम्प्लेक्स नंबरचा मॉड्युलस. आता मी काय करतो बघा, हा जो पॉइंट आहे 7 आणि -5 म्हणजे प्लस आणि मायनस, पहिला प्लस आहे दुसरा मायनस आहे, बघायचं प्लस आणि मायनस कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला बघा, फोर्थ क्वाड्रंट. तुम्हाला माहितीच आहे कारण इकडं प्लस असतात इकडे मायनस असतात, त्यामुळे प्लस मायनस कुठल्या क्वाड्रंट मध्ये, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. हे 8वी मध्ये झाले, हे प्लस प्लस फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, मायनस प्लस सेकंड क्वाड्रंट मध्ये, मायनस मायनस थर्ड क्वाड्रंट मध्ये आणि प्लस मायनस फोर्थ क्वाड्रंट मध्ये. म्हणजे हा जो पॉइंट आहे 7 - 5 प्लस मायनस हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मग अँप्लिट्यूडचा फॉर्म्युला, अँप्लिट्यूड ऑफ झेड = tan - b/a. हा फॉर्म्युलाच आहे लक्षात, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. अँप्लिट्यूड म्हटले की हा फॉर्म्युला आणि मॉड्युलस म्हटले की हा फॉर्म्युला, अँप्लिट्यूड म्हटले की हा फॉर्म्युला. लक्षात ठेवा, इथं व्हॅल्यू ठेवायच्या. आणि 2 + 2 पाय का केलं मी समजलं, तो कुठे, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर 2 पाय प्लस करायचा आणि सेकंड किंवा थर्ड मध्ये असेल तर पाय प्लस करायचा आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर काय प्लस करायची गरज नाही, मायनस करायची गरज नाही. ओके, तर लक्षात ह्या दोन स्टेप्स लक्षात ठेवायचे. आणि मग tan इनव्हर्स ऑफ -5/7, b इज -5, a इज 7 + 2 पाय. आता मी सांगितल्याप्रमाणे tan - θ इज -tan θ, हे येणार आहे, सगळं येणार आहे पुढे आपल्याला शिकायला, सगळ्या व्हॅल्यूज येणार आहेत त्या ट्रिगोनॉमेट्रीच्या. तर tan इनव्हर्स ऑफ -θ, tan - θ इज -tan θ म्हणून हे मायनस पुढे घेतलं, -tan इनव्हर्स ऑफ 5. याला इनव्हर्स, वर जे -1 केली नाही त्याला इनव्हर्स म्हणायचं. काय म्हणायचं, tan इनव्हर्स ऑफ b/a + 2 पाय, tan इनव्हर्स ऑफ -5/7 2 पाय. मायनस बाहेर आल्यामुळं फोर्थ क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे मायनस बाहेर येतो, -tan इनव्हर्स ऑफ 5/7 + 2 पाय. हे ह्याला म्हणायचं अँप्लिट्यूड, ह्याला म्हणायचं अँप्लिट्यूड. समजलं का पहा, हे जर समजलं असेल तर आता मी पुढच्या एक्झाम्पल कडे जातो आहे. क्वेश्चन त्याच क्वेश्चन मधला नेक्स्ट एक्झाम्पल. हे बघा काय सेकंड एक्झाम्पल आहे. आता मी फक्त एच आणि बी च्या व्हॅल्यू फक्त काय करतो, रफ करतो.
आता बघा सेकंड एक्झाम्पल काय, √3 + √2i. सेकंड एक्झाम्पल, √3 + √2i इक्वल टू, हे एक्झाम्पल दिलेलं आहे. हे आपण काय करायचं, याच्याशी कम्पेअर करायचं. इथून स्टेप्स चालू होते. √3 + √2i, इथून आन्सर चालू होते पहा. ए आता आपण कम्पेअर करणार, a इज √3, b इज √2. आता मला सांगा √3 असू दे √2 असू दे, दोघेही प्लस आहेत का मायनस आहेत सांगा. तर दोघेही पॉझिटिव्ह आहेत. दोघेही कसे आहेत, पॉझिटिव्ह. मग √3 ही पॉझिटिव्ह आणि √2 ही पॉझिटिव्ह आहे, म्हणजे a इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0 आणि b इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. दोघंही पॉझिटिव्ह, प्लस प्लस आहेत. मग मी इथं ही अँप्लिट्यूड काढून घेतो, मॉड्युलस काढून घेतो. √3² + √2². आणि मग √3चा स्क्वेअर तुम्हाला माहितीच आहे, 3 येतो, √2चा स्क्वेअर म्हणजे 2 येतो, दोघांची ॲडिशन √5. हे झाला तुमचा मॉड्युलस. मॉड्युलस ऑफ आहे. आता हा जो तुमचा जो ए आणि बी आहे ना, तो पॉइंट आहे. ए आणि बी जो आहे तो जसं XY म्हणतो ना तसा ए बी. मग √3 आणि √2, √3 अँड √2 लाईज इन, आता दोन्हीही प्लस आहेत म्हणजे कुठे येणार सांगा बरं, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. मी काय म्हणणार इथं, फर्स्ट क्वाड्रंट. कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे हा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. फॉर्म्युला तोच, एम्प्लिट्यूड ऑफ झेड इक्वल tan इनवर्स ऑफ b/a. b ची व्हॅल्यू तुमच्याकडे काय आहे, √2 डिवायडेड बाय √3, √2/√3. आता इथं तुम्ही म्हणणार की मगाशी तर 2π प्लस केला होता, मगाशी काय केला होता, +2π केला होता. आता काहीच केलेलं नाही. कसं काय, काहीच मी याच्यात ऍड केलेलं नाही का, तर सांगितलं मी तुम्हाला, फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर 2π ऍड करायचा, आणि सेकंड अँड थर्ड मध्ये असेल तर π ऍड करायचा, आणि फर्स्ट मध्ये असेल तर काहीच ऍड करायचं नाही. हेच त्या एक्झाम्पलचं आन्सर, tan इनवर्स ऑफ √2/√3. समजलं का पहा. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काही ऍड करायचं नाही का, तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह. लक्षात घ्या, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, त्यामुळे काहीही ऍड करायचा नाही. हा झाला सेकंड क्वेश्चन. लक्षात येते का पहा. दुसरा क्वेश्चन इथं संपलेला, दुसरं एक्झाम्पल इथं संपलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल पहा. थर्ड एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, -8 15i, -8 + 15i दिलेलं आहे. ते आपण इथं लिहून घेऊया. -8 + 15i. a इज -8, b इज 15. आता -8 हा कसा असणार, a कसा असणार मग सांगा. आता लक्षात आला का, लेस दॅन 0 आहे, आणि 15 प्लस आहे म्हणजे ग्रेटर दॅन 0. आता इथं आपण पुट आउट करू, इथं -8 पुट आउट करू, इथं आपण 15 पुट आउट करू. मग 8चा स्क्वेअर 64, 15चा स्क्वेअर 225, दोघांची बेरीज 279, 289, आणि मग त्याचं रूट निघालं 30. झाला हा तुमचा मॉड्युलस ऑफ झेड झाला. 289 हा 13 नाही, 17चा स्क्वेअर 70. हे त्याचं बघा, 16 70, 15चा 225, 16चा 256 बरोबर. ओके, आता हे 17 झालं. आता पुन्हा तसंच -8 इथं बघा, -8 आणि 15 कोणत्या क्वाड्रंट मध्ये, मायनस प्लस बघायचं, इथं बघायचं मायनस प्लस. कुठल्या क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये. कुठे येणार तर सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार, हा सेकंड क्वाड्रंट मध्ये हा येणार. एम्प्लिट्यूड ऑफ झेड फॉर्म्युला तोच, इथं व्हॅल्यू पुट आउट करणार आहे काय, 15/-8. पण कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला, सेकंड मध्ये आला की प्लस काय करायचा, पाय. लक्षात घ्या, प्लस पाय म्हणायचं, काय म्हणायचं, पाय. लक्षात आलं का पहा. आणि मग या फॉर्म्युल्याप्रमाणे मायनस इथं आत असेल तर बाहेर घ्यायचं मायनस, tan इनवर्स ऑफ 15/8, आतला मायनस काढून टाकायचा, प्लस पाय. हे त्या एक्झाम्पलचं आन्सर. थर्ड एक्झाम्पल नंबर 3. या 3चं एक्झाम्पलचं आन्सर संपलं का, समजलं का पहा. सोपं आहे, समजून घ्या, काहीही प्रॉब्लेम नाही.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता आपण पुढचा फोर्थ क्वेश्चन जो आहे तो फोर्थ क्वेश्चन घेणार आहे. हा फोर्थ क्वेश्चन -3 इंटू ब्रॅकेट 1 मायनस आहे, पण इथं आपल्याला -3 ना आत मल्टिप्लाय करावं लागेल. -3 मायनस +3i लक्षात घ्या. पहिला आत मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि मग कम्पेअर करायचं. लिहायचं देअरफॉर -3 + 3i इक्वल टू -3 b इक्वल टू 3. आता मला सांगा, ए हा मायनस आहे म्हणले की लेस दॅन 0, बी हा पॉझिटिव्ह आहे म्हणले की ग्रेटर दॅन 0. दॅट इज 3 -3 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर, that is 9 plus 9, that is 18. आणि 18 जे आहे ना ते आपण 9 into 2 करू शकतो. हे जे 18 आहे की नाही हे आपण काय करू शकतो, 9 into 2 करू शकतो. आणि मग इथं काय होईल, 9 into 2 म्हणजेच आन्सर मिळालं 3√2. हा तुमचा काय मिळाला लक्षात घ्या, हा तुमचा मॉड्युलस ऑफ झेड मिळाला. काय मिळाला, मॉड्युलस ऑफ झेड. ओके, आता हा मॉड्युलस ऑफ झेड मिळाल्यानंतर अँप्लिट्यूड, आता हा जो पॉइंट आहे -3 आणि 3 लाईज इन कुठला बघायचं, आता कुठल्या क्वाड्रंटमध्ये, मायनस आणि प्लस, मायनस आणि प्लस, मायनस प्लस ह्या क्वाड्रंटमध्ये आहे आणि तिच्यामध्ये मायनस मायनस आहे. ओके, तर मायनस आणि प्लस सेकंड क्वाड्रंटमध्ये म्हणले की -3 3 लाईज इन सेकंड क्वाड्रंट. आता आपण जाऊ अँप्लिट्यूडकडे. फॉर्म्युला तोच टॅन इनव्हर्स ऑफ बी बाय ए. आणि लक्षात घ्या सेकंड क्वार्टर मध्ये म्हटलं की मी तुम्हाला सांगितलंय सेकंड क्वार्टर मध्ये असेल तर प्लस पायच करायचा आणि मग बी ची व्हॅल्यू काय तुमच्याकडे, व्हॅल्यू ऑफ बी इज 3, व्हॅल्यू ऑफ ए इज -3. देअरफॉर हा मायनस बाहेर आला, 3/3 इज 1, 3/3 इज 1. पण आता लक्षात घ्या इथं तुम्हाला थोड्याशा व्हॅल्यूज माहित पाहिजे. आता हे सगळं काढून टाकतो. इथं तुम्हाला थोडेसे व्हॅल्यूज पाहिजे. आता हे तुमच्याकडे आहे, नंतर तुम्ही तर व्हॅल्यूज तुम्हाला माहित पाहिजे. तर टॅन 30 मीन्स π/30 लक्षात घ्या. 30 याचा अर्थ टॅन π/6 इक्वल टू 1/√3 ही व्हॅल्यू असते. हे फिक्स पाठ करून ठेवायची. टॅन 45 डिग्री म्हणलं की रेडियन मध्ये टॅन π/4 इक्वल टू 1 व्हॅल्यू असते. टॅन 60 डिग्री म्हटलं की टॅन π/3 असतं आणि ते आपण रेडियन मध्ये तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे π/118 मल्टिप्लाय करायचं ते करू शकता आणि तुम्ही चेक करू शकता. 30 ला π/118, 45 ला π/118, 6 ला π/118 मल्टिप्लाय करून हे येते आणि याची व्हॅल्यू आहे 3. टॅन 0 इज 0च आणि टॅन 90 डिग्री इज इनफायनाईट. लक्षात घ्या, ह्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे. आता ह्या व्हॅल्यू कशासाठी मी दिल्या, तर इथं बघा, इथं बघा, इथं मला आता टॅन इनव्हर्स ऑफ 1, टॅन इनव्हर्स ऑफ 1 हा -1 आहे. लक्षात घ्या, मी इथं ही मायनस व्हॅल्यू आणि टॅन इनव्हर्स ऑफ 1 कुणाला आला, कोणत्या व्हॅल्यू साठी 1 व्हॅल्यू आली, लक्षात घ्या. 1 व्हॅल्यू π/4 ला आली प्लस π. हे थोडस लक्षात घ्या, समजून घ्या. जेव्हा व्हॅल्यू त्याची व्हॅल्यू आपल्याला सापडते आपल्या टेबलमध्ये, ह्या टेबलमधल्या व्हॅल्यूज आहेत, ही टेबलमध्ये व्हॅल्यू जेव्हा असते ना तर ते आपल्याला शिकायला मिळणार आहे त्या पेपरमध्ये. दुसऱ्या तिसऱ्या चॅप्टरमध्ये सगळं तुम्हाला शिकावं लागणार आहे आणि तेव्हा तुम्हाला समजेल किंवा ही टॅन इनव्हर्सची व्हॅल्यू 1. आता मात्र तात्पुरतं पाठच करून ठेवा. टॅन 45 म्हणले की 1 फिक्स पाठ करून ठेवा, नंतर तुम्हाला मी सांगेन. ओके, आणि मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा याचं असं -π + 4π डिवाइडेड बाय 4 मीन्स 3π/4 इट इज आन्सर. 3π/4 समजलं का, पहा. हे झाल्यानंतर हा पॉइंट, हे एक्झाम्पल झाल्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, हे झालं तुमचा अँप्लिट्यूड. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे -4 आहे. -4 फिफ्थ एक्झाम्पल, -4 आहे. मग तुमचा -4 आहे, -4 आहे. ए तुमचा -4,
b minus 4, a is less than 0, b is also less than 0, minus 4 minus 4 bracket square, 16 plus 16 32 ची स्प्लिट आपण 16 into 2 करू शकतो आणि त्याचं रूट येणार 4 रूट. बघा बरं, हे लक्षात आलं का तुमच्या? हे जर लक्षात तुमच्या आलं असेल तर आता मला सांगा, दोन्हीही -4 आणि -4 हे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहेत? तर थर्ड क्वाड्रंट मध्ये. आणि मग थर्ड क्वाड्रंट मध्ये म्हणजे प्लसच पाय करायचा असतो. मग इथे व्हॅल्यू ठेवूया आपण -4 आणि -4 प्लस पायच करणार, मायनस प्लस होणार. इथं लक्षात घ्या, इथं हे येणार नाही. आता ही स्टेप तुमची येणार नाहीये कुठली, तर मायनस करण्याची स्टेप येणार नाहीये. लक्षात घ्या, मायनस करण्याची स्टेप येणार नाही. मग टॅन इनव्हर्स ऑफ 1 ही डायरेक्ट π/4 येणार. हे बघा, टॅन इनव्हर्स ऑफ π/4, टॅन इनव्हर्स ऑफ π/4 1 येणार, म्हणजे π/4 येणार. 1 व्हॅल्यू कधी असं उलट बघायचं. 1 व्हॅल्यू कोणत्या अँगलला आहे? तर π/4 प्लस पाय. आणि इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 1π प्लस 4π डिवाइडेड बाय पाय डिवाइडेड बाय 4 इक्वल टू 5π/4. हे झालं तुमचं त्या एक्झाम्पलचं अँप्लिट्यूड. समजते का पहा? त्या एक्झाम्पलचं हे अँप्लिट्यूड तुमचं संपलेलं आहे. समजलं का? आता हे जर समजलं असेल तर तुम्हाला त्याच क्वेश्चन मधील 6वं हे बघा, होमवर्कला 6 आहे तुमच्याकडे √3 - i. हा आयचा कोएफिशियंट 1, b झाला. 7th एक्झाम्पल आहे 3, फक्त 3 दिले ना, मग आपण त्याचं 0i करून घ्यायचं. आणि ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा, ह्या व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 8. आता 8 जे आहे 8 1 प्लस i म्हणजे a तुमचा 1, b प्लस 1. ओके. 9th एक्झाम्पल होमवर्कचं आहे 1 प्लस i√3 म्हणजे a झाला 1, b झाला √3. आणि 10th एक्झाम्पल तुमचं आहे ते म्हणजे 1 प्लस 2i ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1 मायनस i. यांचा मात्र थोडंसं तुम्हाला काय करावं लागेल, हे एक्सपान्शन करायचं, मल्टिप्लिकेशन करायची. आणि मग बघा जमतंय का. नाही जमलं तर मी तुम्हाला सांगेन. ओके. आता आपण हॅलो स्टुडंट्स, इन द प्रिव्हियस व्हिडिओ वी हॅव स्टडीड अँप्लिट्यूड अँड मोड्युलस अँड अँप्लिट्यूड. 2 गोष्टी पाहिलेल्या आहेत आपण. आता आपण बघणार आहोत की जो दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो आपण आर्गंडस डायग्राम, म्हणजे आपली जी ही वाय ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस असतो ना, याच्यात प्लॉटिंग करते आपण. याच्यामध्ये ग्राफ सिस्टीममध्ये ग्राफ काढताना, आलेख काढताना आपण बघितलेलंच आहे ना की त्याच्यात कसं प्लॉट करायचं, की ते एक्स आणि वाय ॲक्सिसवरचे जे पॉईंट दिले असतात ते पॉईंट कसे या क्वाड्रंटमध्ये प्लॉट करायचे माहितीच आहे तुम्हाला. पण त्याला इथं त्याने आर्गंडस डायग्राम म्हटले. काय म्हटले? आर्गंडस डायग्राम. आता बघा ना, आता हा झेड दिलेला आहे. हा झेड इज 3 + 5. हा झेड बार म्हणजे तुम्हाला मी मागच्या वेळेला सांगितले, पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स म्हणतात. काय म्हणतात? कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स. झेड बार म्हणजे काय म्हणायचं? झेड बार फक्त प्लसच्या ठिकाणी मायनस करायचं. 3 - 5 त्याला कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट म्हणतो आपण. आता मायनस झेड हे जरा फर्स्ट, हा जरा सेकंड. मायनस झेड म्हणजे जो झेड आहे त्याची चिन्ह बदलायची. मायनस याची साईन बदलली, काय होणार? -3 - 5i. आणि मायनस झेडचा कॉन्जुगेट, बार म्हणजे कॉन्जुगेट, फक्त तिथलं साईन चेंज करायचं. -3 + 5i. आता लक्षात घ्या, हे जी 4 गोष्टी आहेत ती इथं प्लॉट करायची. त्या XY ॲक्सिस जे आपण म्हणतो की नाही त्यात प्लॉट करायचे, त्यालाच इथं आर्गंड डायग्राम म्हटलेलं आहे. काय म्हणले? आर्गंडस डायग्राम म्हटलेलं आहे. आता इथं बघा ना, ए किती आहे? 3 आहे. बी किती आहे? 5 आहे. 3, 5 प्लॉट करायचा. 3 आणि 5 एक पहिला एक्स ॲक्सिसचा बघायचा, नंतर वाय ॲक्सिसचा बघायचा. 3 कुठे आहे बघा? इथं तुमच्याकडे 3 आहे. ओके, 3 इथं आहे.
5 कुठे आहे बघा, इथं आहे. असं आम्ही प्लॉट करणार. इथं बरोबर आपण नाही का असं इथं येतो आपण नाही का, इथं असं येतो, असं येतो आणि इथं प्लॉट करतो आपण. आणि हा जो पॉईंट आहे तो काय झाला, 3, 5 पॉईंट, त्याला आपण झेड म्हणणार आहे. ओके. नंतर सेकंड जो आहे ना, हा सेकंड आहे आपला. 3 - 5 हा 3 आहे, हा -5 म्हणजे 3 असा -5 इथं असा, म्हणजे इथं पॉईंट येईल तुमचा. म्हणजे 3 पासून -5 कडे असं, म्हणजे हा 3 - 5 असा पॉईंट झाला. ओके. आता हा पॉईंट, ह्याला आपण काय म्हणणार आहे, झेड बार म्हणजे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, झेड बार. नंतर -z बार, -z कशाला, -3 - 5. -3 - 5 म्हणजे कुठून येणार पहा, इथून -3 असंच -3 येणार आणि -5 म्हणजे असं लक्षात घ्या. पहिला एक्स ॲक्सिस नंतर वाय ॲक्सिस, म्हणजे हा झाला तुमचा काय, झेड -z झाला. काय झाला हा, -z. काय त्याचे कोऑर्डिनेट -3 - 5. आणि तो -3 + 5 म्हणजे -3 इकडं आणि +5 इकडं, म्हणजे हा इथं झाला. म्हणजे हे असं काय करायचं, -3 - 5 आणि हा कोण आहे तर -z बार. आता तुम्ही प्लॉट करताना काय करायचं माहिती आहे का, हे असे ग्राफ पेपर घ्या, असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल ग्राफ पेपर तुमच्याकडे तर काय करायचं, एक्स ॲक्सिस काढायचं, एक सेमी आपल्या पट्टीनं, आपली जी स्केल आहे ना त्या स्केलनं एक सेमीचे असे डिस्टन्स घ्यायचे, एक सेमीचे डिस्टन्स घ्यायचे, एक सेमीचे डिस्टन्स घ्यायचे. आणि काय करायचं, हे आता मी जसं सांगितलं प्लॉट करा, प्लॉट करून हे दोन्ही अशी जॉईन करा, हे 2 पॉईंट असे बरोबर जॉईन करा, हे 2 पॉईंट जॉईन करा, बरोबर ते ओरिजिन मधून जातात. म्हणजे हे जे आता जर हे जर तुम्ही जॉईन केला असा, हा जो जॉईन केला बरोबर तसा ओरिजिन मधून जाणार आहे आणि हे ओरिजिन मधून जाणार. ह्याला म्हणायचं अर्गंडचं डायग्राम. आलं का लक्षात, ह्याला काय म्हणायचं, अर्गंडचं डायग्राम. हा तो पॉईंट समजला का पहा. तुम्हाला एकच होमवर्क देतो अर्गंड डायग्राम मध्ये तुम्हाला प्लॉट करण्यासाठी. झेड इक्वल टू काय, झेड इक्वल टू 2 + 7i, 2 + 4i करा, 2 + 4i आणि हेच करायचं, हे चारी काढायचे असं प्लॉट करायचं. तेवढंच एक होमवर्क करा या पद्धतीचं. ओके. आता हे झाल्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे, आता त्याच्यामध्ये हा थर्ड क्वेश्चन आहे लक्षात घ्या. या पॉईंट मधला एक सेकंड क्वेश्चन राहतोय, तो नंतर तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. आता मात्र एकसारखे एक्झाम्पल्स एकत्र येऊ द्या. त्याच्यामध्ये क्वेश्चन आहे जो आहे तो काय म्हटले, एक्सप्रेस फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स इन पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता थोडासा क्वेश्चन बदलला पहा. क्वेश्चन काय आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग इन पोलर फॉर्म अँड द एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता लक्षात ठेवा हे दोन्हीही फॉर्म आपल्याला नवीन आहेत बरं का. तर ते कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला सांगतो. ते 2 फॉर्म आहे, जसं मग अशी तुम्ही मॉड्युलस म्हणला की मॉड्युलस ऑफ झेड इक्वल टू √a² + b² असं तुम्ही लिहिताय, तो एक फॉर्म्युला झाला. ॲम्प्लिट्यूड म्हणलं की तुम्ही ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ b/a लिहिताय. तसं हा जो क्वेश्चन 4 जो आहे तो क्वेश्चन 4 काय आहे पहा. एक्सप्रेस द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म, काय पोलर फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय करायचं मी तुम्हाला सांगतो. पहिला क्वेश्चन घेतो मी लक्षात येईल. फर्स्ट पॉईंट पहा. पहिला क्वेश्चन घेतला, -1 + √3i हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे, -1 + √3i हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे हा मला पोलर फॉर्म मध्ये 3 मार्कचा क्वेश्चन आहे लक्षात घ्या आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये तुम्हाला मांडायचा आहे. 3 मार्कचा क्वेश्चन आहे. तर तो कसा मांडायचा पहा. पद्धत तीच, लेट झेड इक्वल टू, आपण पहिल्यांदा झेड इक्वल टू -1 + √3i ही पद्धत तीच मगासारखीच, मगाच्या क्वेश्चन सारखीच. मग याच्यावर आपण a फाइंड करू शकतो, -1 b फाइंड करू शकतो, √3 आपण फाइंड केलं. फाइंड केला की पहिला मॉड्युलस ऑफ झेड काढून घ्यायचा मगासारखा. देअरफॉर मॉड्युलस ऑफ झेड इक्वल टू √a² + b² हा फॉर्म्युला मांडायचा, इक्वल टू √-1² + √3² इक्वल टू 1 + 3 मीन्स √4
मीन्स 2. बघा बरं आन्सर आला. मॉड्युलस ऑफ झेड तुमचा काय मिळाला तो. आता मगासारखंच मी काय म्हणणार, म्हणजे इथं कसं होणार, ए इज लेस दॅन 0 अँड बी इज ग्रेटर दॅन 0. बघा बरं मायनस आहे म्हणजे लेस दॅन 0 ग्रेटर दॅन 0. मग कोणत्या क्वाड्रंटमध्ये असणार सांगा बघू बरं. हिअर मी काय म्हणणार, देअरफॉर -1√3 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार सांगू शकता तुम्ही. पहिला क्वाड्रंट मायनस, दुसरा क्वाड्रंट प्लस, हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो, तो सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो. लाईज इन सेकंड क्वाड्रंट. त्याच्यानंतर आपण नेहमीप्रमाणे तो मगाची पद्धतच करायला लागणार आहे आपल्याला. काय करायचं त्याच्या पुढं, तर आर्ग्युमेंट ऑफ मीन्स अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड ऑफ झेड फॉर्म्युला तोच. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं, टॅन बी बाय ए प्लस पाय. लक्षात घ्या मगाशी सांगितले मी तुम्हाला, सेकंड मध्ये येऊ दे, थर्ड मध्ये येऊ दे, प्लस पाय करायचं. आणि फोर्थ क्वार्टर मध्ये तो पॉईंट असेल तर 2 पाय करायचा, आणि फर्स्ट क्वार्टर मध्ये असेल तर काहीच करायचं नाही. ओके. मग आता इथं व्हॅल्यू आपण पुट आउट करू. टॅन बी, व्हॅल्यू ऑफ बी इज √3 डिवायडेड बाय -1 प्लस पाय. आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे त्या फॉर्म्युल्यामध्ये हा मायनस निघून जातो. मायनस टॅन इनव्हर्स मायनस टॅन इनव्हर्स √3. कारण हा मायनस 1 डिनॉमिनेटरला घ्यायची काही गरज नाही, म्हणजे मायनस तर बाहेर आलेला आहे, 1 घ्यायची गरज नाही, पाय तसंच. आता मगाशी मी लिहून दिलं, मागच्या व्हिडिओमध्ये लिहून दिल्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, तर टॅनची व्हॅल्यू √3 कुणाला आहे तेवढं चेक करा. √3 तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घेतला असाल तर ते चेक करा. √3 व्हॅल्यू जी आहे ती 60 ला आहे. टॅन 60 ला आहे, म्हणजे टॅन पाय बाय 3 म्हणजे याच्या ठिकाणी मी पाय/3 लिहिणार 60 ला प्लस पाय, आणि म्हणजे त्याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर -पाय प्लस 2 पाय डिवायडेड बाय 3 प्लस 3 पाय. बघा -पाय प्लस 3 पाय मीन्स 2 पाय/3. हे तुमचं आन्सर. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला आता हे झालं रेडियन मध्ये बरं का, हे जर अँप्लिट्यूड काढला आता तुम्ही, अजून तुम्हाला पुढे जायचं आहे. आता आपल्या ह्या क्वेश्चनकडे यायचं आहे, पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म. पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे तुमचा थिटा जो आहे तो थिटा 2 पाय/3. आता हा जर तुमचा थिटा मिळाला, हा काय मिळाला, थिटा अँगल मिळाला, अँगल. आणि मग हे जे मिळतं ते तुम्हाला अँगल मिळतं. मग मी आता आपल्या क्वेश्चनकडे जाणार. देअरफॉर पोलर फॉर्म इज ऑफ झेड इक्वल टू r इंटू ब्रॅकेट कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. हा पाठच करून ठेवा, हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. पोलर फॉर्मचा फॉर्म्युला झेड इक्वल टू r कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. आणि व्हॅल्यू बघून घालायच्या. व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. व्हॅल्यू ऑफ r इज 2, कॉस ऑफ थीटा इज 2 पाय/3 प्लस आय साइन थीटा इज 2 पाय/3. बघा याला म्हणायचं पोलर फॉर्म. लक्षात घ्या मगाचं सर्व आहे, फक्त बदल काय झाला, इथं हा फॉर्म्युला पोलर फॉर्मचा वाढला. मगाच्या पहिल्या क्वेश्चन म्हणजे मागच्या व्हिडिओमधल्या पहिल्या क्वेश्चन सारखंच आहे, परंतु हे सेम आहे. ओके. इथं जर लक्षात आलं असेल तर एक्सपोनेन्शियल फॉर्म कडे जाऊ आपण. एक्सपोनेन्शियल फॉर्म ऑफ झेड इक्वल टू e⁻⁻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 ⁻
आर ई रेस टू आय थिटा. एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात एक्स्ट्रा. हे तरी आहेतच मागच्या क्वेश्चन मधले, पण हे आता एक्स्ट्रा तुम्हाला लक्षात ठेवावे लागते. आर ची व्हॅल्यू तीच आहे 2 e रेस टू, थिटाची व्हॅल्यू आहे 2 इंटू 2π/3 असं म्हणा, किंवा आय तिकडे न्या 2π/3 आय म्हणा, कसंही. हे त्याचं आन्सर. म्हणजे तुम्हाला एवढंच करायचं आहे, बाकी एक्स्ट्रा बाकी काही करायचं नाहीये. समजलं का? तर याला काय म्हणायचंय, पोलर फॉर्म काढणे आणि
एक्सपोनेन्शियल फॉर्म काढणे. समजलं का? हा, आता हे जर समजलं असेल तुम्हाला तर मी दुसरा एक एक्झाम्पल तुम्हाला याच्यात एक देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे. हे इथं एक्झाम्पल चेंज फक्त करतो मी, बाकी काही करत नाहीये. आता बघा सेकंड क्वेश्चन काय, -i. -i फक्त एवढंच आहे, एवढाच क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन -i. आता -i म्हटलं की आपण कसं लिहिणार, तो झेड कसा लिहिणार, तर 0 रिअल नंबर माहित नाही, 0 -i काय म्हणणार, फक्त 0 -i असं तयार करून घेतला. मग a = 0, b is -1. आता a हा 0 आहे आणि b हा <0 आहे. b हा <0 आहे. मग इथं आपण ठेवूया 0² प्लस -1² is 0 plus 1, therefore 1 1 झालं. तुम्हाला मॉड्युलस ऑफ झेड मिळाला. ओके, आता मग तुम्ही अँप्लिट्यूड ऑफ झेड b/a. आता इथं काय, इथं लक्षात घ्या, हा जो आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार नाहीये. हा a0 बघा, a हा 0 आहे, b हा -1 आहे. तो कुठे असणार माहितीये का, कुठल्या क्वाड्रंट मध्ये असणार नाहीये. तर तो x0 y -1 आहे म्हणजे y ऍक्सिसला खालच्या दिशेने असणार. y ऍक्सिसच्या कुठे असणार, तो खालच्या दिशेने असणार म्हणजे खालच्या बाजूला असा असणार आहे तो. म्हणजे लाईज ऑन y ऍक्सिस निगेटिव्ह का डाऊनवर्ड डायरेक्शन, डाऊनवर्ड y ऍक्सिस डाऊनवर्ड म्हणजे खालच्या दिशेने असणार, खालच्या दिशेने y ऍक्सिसवर असणार. म्हणजे बघा ना, असं बघितलं तर म्हणजे हा इथं असणार, इथं कुठेतरी किती 0 इथं असणार, हा -1 इथं पॉईंट असणार, इथं बरोबर y ऍक्सिसवर असणार, खालच्या दिशेने असणार. मग इथं व्हॅल्यू ठेवतो b is -1 आणि हा 0. कुठल्याही संख्येला -1 ने गुणलं तर त्याचा आन्सर येतं, -1 ला कोणत्याही संख्येला 0 ने डिव्हाइड केलं तर आन्सर येतं इन्फायनाइट. काय येतं आन्सर त्याचं, इन्फायनाइट आन्सर येतं. आणि ते साधारणपणे कुठं आहे बा, 90 इन्फायनाइट असतं आणि इथंही इन्फायनाइट 270, हा 270 असेल, हा 90. मग इथंही इन्फायनाइट येतं, इथंही इन्फायनाइट येतं. आलं लक्षात. मग ते आता टेबलमध्ये आपण तुम्हाला जेव्हा समजतील टेबल तेव्हा फार लक्षात येईल तुमच्या. म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे इन्फायनाइट व्हॅल्यू आहे 270 ला. लक्षात घ्या, इन्फायनाइट जर व्हॅल्यू आली तर लक्षात ठेवा 90 डिग्री आणि 270 डिग्रीला इन्फायनाइट येतं. 90च्या अपोजिट, 90 तरी मग मी दिलेलंच आहे तुम्हाला, पण त्याच्या अपोजिट 270 ला येतं. मग तुम्हाला झालं की मिळालं, तुम्हाला आन्सर किती मिळाला, 270. मग 270 म्हणजे त्याचा रेडियन जर करायचं असेल तर मग मी सांगितलं तुम्हाला π/180 ने मल्टिप्लाय करायचं. 9 2 9 3 म्हणजे 3π/2 रेडियन. आणि इथं झालं, हा फॉर्म्युला मांडायचा. इथं r ची व्हॅल्यू तुमच्याकडे 1 आहे, इथं 3π/2, इथं व्हॅल्यू काय ठेवायची तुम्हाला, 3π/2 आणि 3π/2 झालं आन्सर. आणि इथं सुद्धा व्हॅल्यू ठेवायची r ची 1 आणि इथं 3 वर घ्यायचा आणि π/2 हे त्याचं आन्सर. फिनिश. म्हणजे तुम्हाला बाकी काय करायचं नाही. इथं महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इथली व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणजे थीटा हा जो येतो तो थीटा तुम्हाला फाइंड करायचा. समजा तुम्ही म्हणला की आम्हाला 270च लिहायचंय, चालेल, काय प्रॉब्लेम. 270 आम्हाला इथं लिहायचंय, चालेल, पण ते डिग्री म्हणायचं. काय म्हणायचं, डिग्री. हे सगळे असतात ते रेडियन असतात. काय असतात, रेडियन. समजलं का? पहा, आता हे जर समजलं असेल तर आपण पुढचा क्वेश्चन पहा. -1 दिलेलं आहे, फक्त काय दिलं, -1 दिलेलं आहे. बघा, लक्ष द्या. मग -1 दिलं असेल तर हा फॉर्म्युला कसा होईल, -1 + 0 आहे. मग ए झाला -1, बी झाला 0. थर्ड एक्झाम्पल, मग ए 0 आहे, बी काय आहे,
ए मायनस 1 आहे म्हणजे ए हा लेस दॅन 0 आहे आणि बी काय आहे तर 0 आहे. ठेवूया आपण ते व्हॅल्यू -1 0 -1 चा स्क्वेअर 1 + 0 1 1. मग इथे मी म्हणेन -1 0 हा आता -1 कुणाचा एक्स ऍक्सिसचा म्हणजे या बाजूला इकडे कुठेतरी इथं कुठेतरी असेल इथं कुठेतरी म्हणजे कुठल्या ऍक्सिसवर लाय आहे तो लाइज ऑन एक्स ऍक्सिस लेफ्ट साइड ऑन लेफ्ट साइड डाव्या बाजूला आहे ना इकडच्या बाजूला. मग तिथं आपण व्हॅल्यू ठेवणार आहे b इज 0 -1 आणि लक्षात घ्या 0 जर न्यूमरेटरला असेल तर त्याचा आन्सर 0च असतं. न्यूमरेटरला जर का 0 असेल तर त्याचा आन्सर काय असतं 0च असतं. आणि हा जो आहे लक्षात घ्या इथं मायनसची काही गरज नाही 0च असतं आणि 0 हा 0 अँगलच असतो. या 0 अँगलला 0 असतो 180 ला बी 0च असतो लक्षात घ्या. आणि म्हणून tan मगाशी लिहून दिले बघा त्याच्यामध्ये tan 0 0 म्हणजे अँगल काय मिळाला 0 डिग्री म्हणजेच हा झाला थीटा. हे आहे तसंच इथं फक्त आपल्याला काय लिहायचं आहे 0 डिग्री आणि इथं काय लिहायचं 0 डिग्री. आता त्याचं रेडियन नाही करता येत 0 डिग्रीचं कारण 0 × π/180 0च येणार त्याचं काहीच करू शकत नाही. आणि इथं जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा इथं पहा इथं e⁻0i थीटा तुम्हाला काय मिळालाय 0 आणि e⁻0i म्हणजेच 0 आणि कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर आन्सर 1च येतो 1 फक्त ना एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. एवढं लिहून जर ठेवलं तरी काय बिघडणार नाही. एवढा पाठ आज आपण पाहूया. राहिलेला पाठ जो आहे तो नेक्स्ट लेक्चरला आपण पाहू.